आदेश सर, मला एक सांगायचं आहे की आज आमच्या सरांच्यामुळे तुमच्याशी आम्हाला संवाद साधायला मिळाला. 15 वर्ष मी होम मिनिस्टरची प्रयत्न करते पण मला यश आलं नाही, पण आज सरांच्यामुळे तुमच्याशी मला याचा इतका आनंद आहे, खूप आज आनंद झाला आहे. आणि सरांच्या मॅडमच्याबद्दल सांगायचं तर किती सांगून किती नाही. खूप अगदी आमच्या जोडी अगदी आम्हाला त्यांचा आदर्श आहे आमच्या पुढे. म्हणजे असं खूप छान अगदी जोडी आहे. आमचे दोन्ही सर आणि मॅडम अतिशय सुंदर आम्हाला शिकवतात आणि खूपच प्रेमळ आहेत. त्यांच्याबद्दल किती बोलायचं ते कमीच आहे. आणि आज विशेष म्हणजे आज आम्हाला तुम्हाला बघायला मिळालं देवासारखं, त्यामुळे तुम्हाला कधी बघू आम्हाला असं झालं. तर धन्यवाद. आमचं मंडळ सुरेश्री मंडळ आहे, सरांचं मंडळ आहे. आणि सर थोडेसे मितभाषी आहेत पण अतिशय सुंदर शिकवतात. म्हणजे एका टीचरला कशी आस्था असावी शिष्यांबद्दल किंवा शिकवण्याबद्दल ते सरांकडून शिकावं. कितीही ऊन असू दे, पाऊस असू दे, सर येणारच. कधीही सर येणार नाही तसं होणार नाही. आणि आल्यानंतर आणि दुसरं म्हणजे आपल्याला जसं हवं तसं ते आमच्याकडून म्हणून घेतात. म्हणजे असा म्हणजे असाच लागला पाहिजे तो, ते म्हणजे रागवणार नाहीत, बोलणार नाहीत, पण जसा त्यांना हवा आहे ना तसा तो प्रत्येक कडनं म्हणून कसा सांगा म्हणजे म्हणजे दाखवा आम्हाला. म्हणजे असं आम्ही केलं आणि सरांना असं पाहिजे असेल तर असं करेपर्यंत सर प्रत्येकाला म्हणायला लावणार. आणि आमच्याकडून खरोखर म्हणजे आम्हालासुद्धा मंडळाला जी बक्षिसं वगैरे मिळाली ती सरांच्यामुळे मिळाली. आणि नुसतं भजन नाही तर तराणा, रागधारी, कोणता राग केव्हा गायचा, त्याचं काय वैशिष्ट्य आहे, या सगळ्यांची माहिती ते आम्हाला देतात. आणि खरोखर सर नाही राग येतो, पण सरांना संगीतातला राग येतो. आणि राग म्हणजे संस्कृतमध्ये तर राग या शब्दाचा अर्थ प्रेम आहे. तर खरोखर सर प्रेमळ आहेत. आता या म्हणतात तापट आहे, पण आम्हाला कधीही सरांच्या रागाचा अनुभव आलेला नाही की तुमचा राग यांच्यावर. या गप्पा आणि त्यांच्याबद्दल जितकं बोलू तितकं कमी आहे असं प्रत्येकाला झालेलं आहे. या ठिकाणी या दोघांनाही एक आव्हान देणार आणि तो खेळ हे दोघे कसा पूर्ण करतात बघूया. मनोरा रचायचा आहे. 3 टप्पे झाले की पहिलं बक्षीस आणि 5 टप्पे झालं की दुसरं बक्षीस. वेळ सुरू झाली. चला अभिनंदन. आता आणखी 2 टप्पे. आणखी 1 टप्पा आहे, महत्वाचा टप्पा. गेला मागे गेला. कुठे बालपण गेलं? माझं बालपण चिंचपोकळी, मुंबईत. हो मुंबईत, लालबागला. लालबाग, चिंचपोकळी स्टेशनच्या अगदी बाहेरच आमची बिल्डिंग होती. काय नाव बिल्डिंगचं? प्रोग्रेसिव्ह बिल्डिंग. शाळा कुठली? शाळा मराठी मुलींची शाळा होती. तिथे मी 7वी पर्यंत शिकले. आणि त्यानंतर शिरोडकर हायस्कूल परेलला. 7वी नंतर तिकडे 10वी पर्यंत शिकले. चालत जायचे चिंचपोकळीवरून? बहुतेक चालतच जात होतो आम्ही. हो ना. त्यावेळेला म्हणजे असं बसने वगैरे जाणं किंवा रिक्षा असं काही नव्हतं, त्यामुळे चालत होतं. शिरोडकर हायस्कूल म्हणजे काय तसं खूप लांब नाही. एकदम परळ नाही आणि एकदम लालबाग रोडच्या मध्ये होतं. हल्लीच्या नाही, इकडनं तिकडे जाताना मुली लगेच रिक्षा करतात. हो ना. त्यावेळेला चालत जात होतं. त्यावेळेला तुम्ही चालत जात होता. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? दादर. दादरला कुठे? गंगाधर निवास. बरं. आणि शाळा कुठली तुमची? पिंपळगावला. अच्छा, तिथे सगळी बालपण तिकडे गेलं, म्हणजे दादर मधलं गेलं. तुमचे आई बाबा काय करायचे? माझे वडील अकाउंट ऑफिसमध्ये, एलजीच्या ऑफिसमध्ये होते. बरं. आई घरी. तुमचे आई बाबा? माझे पण वडील मिलमध्ये होते, कोहिनूर मिलमध्ये. बरं. आणि आई गृहिणी. कसं गेलं बालपण? चांगलं गेलं. तुमचं बालपण कसं गेलं? एकदम मस्त. हो की नाही? शाळेत असताना तुम्ही कसे होते? शांत होते, मस्ती होती, काय काय केलं तुम्ही? शांत नाही, त्यावेळी गांधींना पकडलं होतं. त्यावेळी आमच्या शाळेतली सगळी मुलं आम्ही बाहेर
तुम्ही कशा होता शाळेत? चांगलं होतं बा, म्हणजे जास्त असे नाही, हा. शांत होते मी. अभ्यास केला तुम्ही? हो, भरपूर केला. खूप केला. आणि आवड कसली होती तुम्हाला? आवड मला असं शिवणाची वगैरे होती. मग तुमचं लग्न कसं जमलं? लग्न म्हणजे असं आमचं अरेंज मॅरेज होते. आम्ही चिंचपोकळीला राहत होतो ना, माझे वडील आणि मग त्यांचे एक मित्र, म्हणजे आमचे आडनाव बंधू म्हणा, माझं माहेरचं आडनाव सुट्टणकर आहे. कोहिनूर मिलमध्ये होते ते. बरं. तर ते गंगाधर निवासमध्ये राहत असत आणि त्यांच्या शेजारी ते लोक राहत होते, म्हणजे हे. त्यामुळे त्यांनी असं स्थळ सुचवलं माझ्या वडिलांना. माझे वडील आणि ते मित्र होते. त्यांनी सांगितलं असं असं मुलगा आहे, बघा तुम्ही. आणि मग लग्न झालं. ते बघायला आले ते होते? आले होते आमच्या घरी तिकडे. काय हो, चिंचपोकळीला. आठवतोय दिवस? दिवस असेल नाही, पण चिंचपोकळीला गेलो होतो. तेवढं आठवतंय तुम्हाला, महत्वाचं आठवतंय, हो की नाही? आणि मग काय लगेच पसंती झाली? हो, ताई आमच्या लगेच पसंत. पसंती झाली. का हो, लगेच का पसंती केली? आमच्या आईला भांडणारी सून नको होती. भांडणारी सून नको होती. हा. त्यामुळे तिने सांगितलं त्याच्याबरोबर लग्न केलं मी. मग तो अंदाज आईचा चुकला का? नाही, चांगला. नाही, बरोबर आहे ना. हा. आता मगाशी तुम्ही बोललाच का नाही, इतका वर्ष लग्न आलं पण आमचं काही भांडण नाही, काय नाही. बरं आहे, चांगलं आहे. हो ना. कधी रागावले नाहीत ना आजोबा? नाही, तसे रागवत नाही, ते कधी रागवत नाहीत. विशेष नाही. आणि आजी रागावतात का हो कधी? भरपूर. म्हणजे आजी रागावते आणि आजोबा शांत राहतात, म्हणून भांडायला लागलं नाही. बरोबर की नाही? तापट स्वभाव तुमचा पहिल्यापासून? माझा नाही. मग तापट नाही मी, मग शांत आहे. उलट शांत आहे म्हणतात आजी. तुमच्या पुढे बोलतात असं सांगतात. हो का? हा. प्रत्यक्ष तसं नाही आहे. आता टीव्हीत बोलायला शांत बोलतायत असं आजोबांचं म्हणणं आहे. हो ना आजी? म्हणजे मी शांतच आहे, पण झालं तर मी यांच्याच बरोबर भांडण, बाकी मी कधी कोणावर भांडण नाही. जेव्हा तुमचं लग्न झालं तेव्हा तुम्ही काय करत होते? मी रेल्वेमध्ये नोकरीला होतो. रेल्वेमध्ये? हां. मग तेव्हा पगार किती होता? 325. लग्न झालं तेव्हाचा. आणि मग लग्न झाल्यावर तुम्ही राहायला कुठे गेला? दादर. दादर. बरं. मग फिरायला कुठे घेऊन जायचे? फिरायला म्हणजे शिवाजी पार्कवर समुद्र. किती लांब नेलं तो फिरायला, हो की नाही? काही तुम्ही आम्हाला आठवण करून दिली नाही ना, काय कुठे लांब जायचं ते. चुकलं माझं, मी नव्हतो तेव्हा. नाहीतर मी येऊन सांगितलं असतं जरा 2-4. आता सांगा कुठे जायचं. आता कुठे नेताय? खरंच त्यावेळेला माहीतच नव्हतं ना या 2 ठिकाणांव्यतिरिक्त कुठे जायचं ते. पण आजीने कधी हट्ट नाही ना केला तेव्हा? अजिबात नाही. काय हो, त्यांचा स्वभाव शांत, म्हणजे हट्ट वगैरे नाही ना कधी? नाही. पण एखादी गोष्ट तुम्हाला पाहिजे असेल तर ते द्यायचे लगेच? मी म्हणजे तसं जास्त कधी काय मागणी केलीच नाही, पण देत असत कधी. देत असतात. काय एखादी गोष्ट बोलली तर मिळायची लगेच, हो ना? व्हेरी गुड. चित्रपट, नाटक वगैरे काय दाखवलं की नाही आजीला तेव्हा? फक्त एक झाला नवरंग. किती वर्षात? म्हणजे आता आम्हाला कमीत कमी बरेच वर्ष आली लग्नाला, एकच सिनेमा बघला. हिला सिनेमात झोप येते. आजी प्लाझाला जाऊन झोपलात तुम्ही? नाही, त्यावेळेला नव्हते झोपले. मग असं कधीतरी म्हणजे असं चांगलं वगैरे नसलं की मग झोप. तुम्ही चांगल्या चित्रपटाला न्यायचे नाही म्हणून झोपायच्या त्या? आता मी काय बोलणार, तुम्ही सांगायला पाहिजे कुठला चित्रपट बघायचा. हा, मग तुम्ही सांगितलं नाही कधी कुठला बघायचा तो? बहुतेक म्हणजे आम्ही प्लाझा किंवा कोहिनूर, ते 2 थिएटर आम्हाला जवळ होते. जास्त लांब वगैरे कुठे जात नव्हतं. खूप माणसं म्हणजे असायची. आणि आता कसं जागा खूप मोठ्या असतात, 2-2 3 BHK 2 BHK, पण 1-2 माणसंच असतात. तसा नाही, काळ फुल निराळा होता त्यावेळचा, तुमच्या वेळचा. 50 वर्षापूर्वी. हो. आता थोडीशी जागा नक्कीच. म्हणजे सुनेला ऐकवताय का? नाही विचारतो मी आपलं तुम्हाला.